त्याचं मॉडेल डोळ्यात पुढे ठेवून आली आहे. तिथे यश मिळालं तर त्या धर्तीवर इथे पण मिळेल असं आकलन केलं जात आहे. नाही बघा, त्या सगळ्या गोष्टींचं त्याला एकच कारण नसतं. मध्य प्रदेशामध्ये यश मिळालं काय फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं, त्याला अनेक कारणं असतील, अनेक विविध कारणं असतील, त्याला ती पण तपासली पाहिजेत ना. ते सगळं यश आणायचं आणि एका योजनेवर टाकायचं असं थोडी असतं. तुम्ही जे म्हटलं की लहान मुलांमध्ये तुमचा विचारून झाले तर एकदा महाराष्ट्रामध्ये युती शासन गेल्यानंतर विलासराव देशमुख ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्या निवडणुकीच्या आधी त्यांनी मोफत विजेचं खिरापत वाटली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्र जवळपास 7 ते 8 वर्ष लॉकडाऊनच्या लोड शेडिंगच्या याच्यात गुरफटला होता. आता ही जे 1500 रुपये लाडके नाही, पण मला असं वाटतंय की आता हा पहिला महिना जाईल, कळलं का, दुसरा महिना एखादा कदाचित जाईल. पैसे कुठे सरकारकडे? त्याच्यामध्ये अजितदादांनी पण सांगितलं नाही का, निवडून दिला तरच पुढचा. तसं होणार नाही. ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना. सही करून निघालो चेकवर. कशावरती? पहिल्या हप्त्याची असेल. तुम्ही म्हणजे महायुतीची जी सभा झाली होती मोदींची आधी तुमचं भाषण झालं होतं, तर तुम्ही 5 मागण्या केल्या होत्या तुमच्याकडे प्रमुख म्हणजे अभिजात दर्जापासून तर रेल्वे, तर त्याच्या पाठपुराव्यासाठी काय म्हणजे अजून मी भेटणार आहे त्यांना. मी आता भेटणार जाऊन दिल्लीत जाऊन. मनसे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणार की मित्र पक्ष म्हणून पुन्हा सोबत घेण्याचा विचार करतात? स्वतंत्र. पवार साहेब पुण्यात सभा पारली, त्यांनी कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी शपथ घेतली. आम्ही या राज्यामध्ये अत्याचार खपवून घेणार नाही. कशाचे? या राज्यामध्ये अत्याचार खपवून घेणार नाही अशी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी शपथ घेतली. शरद पवार अत्याचार कसले अत्याचार? महिलांवर होतात. तुमच्या हातात ज्यावेळेला सरकार येतात त्यावेळेला ह्या गोष्टी करा ना. असल्या शब्द कसले घेताय?